हाय हॅलो नमस्कार, मी पूजा. स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. मला एक कमेंट आली होती की केसातील डॅन्ड्रफ घालवण्यासाठी काय करायचं, यावरती एक उपाय सांगा, व्हिडिओ बनवा एक. आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवलाय. आणि खरंच सर्वांनाच या कॉमन प्रॉब्लेमशी फेस करावा लागतो आणि प्रश्नही पडतो नक्की नेमकं करायचं काय, केसातील कोंड्यासाठी नेमका काय उपाय करायचा. सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे की कोंडा नेमका कशामुळे होतो आणि ते कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय आहेत. तर तुमच्या हे जर केसांमध्ये जर डॅन्ड्रफ कोंडा होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी कोंडा कशामुळे होतो याची कारणे बघूयात. तर केसांसाठी आपण जर वेगवेगळ्या प्रकारच्या हार्श शॅम्पू वापरले तेही जास्त क्वांटिटीमध्ये तर कोंडा होतो. आणि जर शॅम्पू लावल्यानंतर केस नीट धुतले गेले नाहीत तर जास्तच कोंडा होतो. त्यामुळे केसांची नीट काळजी घेतली पाहिजे, केस व्यवस्थित धुतले पाहिजेत. तसंच आठवड्यातून जास्तीत जास्त 3 वेळा केस धुवायचे. जर रोज धुतले तर डोक्याची स्किन, आपली जी असते त्वचा, ती कोरडी पडू लागते व त्यामुळेही जास्त कोंडा होतो. तसंच जास्त प्रमाणात जर आपण केसांना तेल लावतोय किंवा जर तेल कोण लावतच नाहीये तरी पण कोंडा होऊ शकतो. आणि मग कोंड्यामुळे केस गळती होते, केस वाढत नाहीत, ह्याही समस्या वाढतात. म्हणून आधी ही कारणं समजून घ्या की कोंडा कशामुळे होतो, त्यामुळे कोंडा कमी व्हायला मदत होईल. आता यावरती आपण काय घरगुती उपाय करता येतील हे बघूयात. तर पहिला उपाय म्हणजे मी एक हेअर मास्क सांगणार आहे. तर यामध्ये काय करायचं, एका वाटीमध्ये 2 चमचे दही घ्यायचे, त्यामध्ये 1 चमचा लिंबूचा रस, 1 चमचा कोकोनट ऑइल, खोबरेल तेल, जेही तुम्ही वापरता तेल केसांसाठी ते घ्यायचं आहे. हे सर्व मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घ्यायची, हेअर मास्क. तर तो मास्क पूर्ण आपल्या केसांना लावायचा मुळापासून ते शेवटपर्यंत. हा हेअर मास्क 1 तासभर ठेवायचा, नंतर केस धुवून टाकायचे. तर आठवड्यातून 2 वेळा तरी लावा, 1 महिन्यामध्ये फरक जाणवेल तुम्हाला. तर दुसरा उपाय आहे, कोकोनट ऑइल घ्यायचं आहे, त्यामध्ये लिंबू रस टाकायचा आहे आणि हे केसांना लावून घ्यायचं आहे आणि नंतर केस धुवून टाकायचे. तर तिसरा उपाय आहे कढीपत्ता. तर इथे काय करायचं, कढीपत्त्याची पाने बारीक वाटून घ्यायची आणि त्यामध्ये लागेल तेवढं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट मग पूर्ण केसांना लावायची आहे, मसाज करून पूर्ण डोक्याच्या त्वचेला वगैरे. आणि नंतर मग धुवून टाकायचं 15-20 मिनिटांनंतर. याने कोंडा कमी व्हायला मदत होते. तर लास्ट उपाय आहे ॲलोवेरा, कोरफड. तर कोरफड ही केसांच्या सर्व समस्यावर आपल्याला रामबाण उपाय आहे. तर कोरफडीचा जो आतला भाग असतो, रस, तर त्याने पूर्ण केसांना मसाज करून पूर्ण आपली जी स्किन आहे डोक्याची मसाज करून ते आपल्या पूर्ण केसांना लावायचे. तर याच्यामुळे ही कोंडा होत नाही. कोरफडीचा उपाय तुम्ही नक्की करून बघा, याने फरक तुम्हाला नक्की जाणवेल, डॅन्ड्रफ होत नाही त्यामुळे. तर हे सर्व जे उपाय आहेत ते केल्यानंतर लगेच फरक नाही पडणार, महिनाभर तर तुम्हाला हे उपाय करून बघायचे आहेत. मग नंतर फरक तुम्हाला आपोआप जाणवेल, कोंडा कमी होईल. तर इथं मला एक सांगायचं आहे की ज्यांना पूर्ण केसांमध्ये असं नॉर्मल कोंडा आहे पावडरसारखा, तर त्यांनीच हे उपाय करा. पण ज्यांच्या केसांमध्ये जखमा झाल्यात, त्याचे तुकडे निघत आहेत, कोंड्यासारखे दिसत आहेत, तर त्यांनी हे उपाय नका करू, कारण ते स्किन इन्फेक्शन असू शकतं. मग त्यासाठी तुम्ही ट्रीटमेंटच घ्या. सो मी सांगितलेले उपाय करून बघा. फरक वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबही करा. तर उद्या परत नवीन व्हिडिओमध्ये भेटेन. तोपर्यंत बाय.